खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरवून माझ्या हत्येचा कट रचला गेला असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे। भाजपा आमदार सुरेश धस यांनी हा गंभीर आरोप केला। राजस्थानातून बिश्नोई समाजाच्या काही जणांना मुंबईत आणलं असाही दावा धसांनी केलाय। सुरेश धस यांचा रोख नेमका कोणाकडे आहे असा सवाल यानंतर आता उपस्थित होतोय। तर सुरेश धसांनी नेमकं काय म्हटलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला अडकवण्याचा कट रचला गेला असं सुरेश धस भाजपचे बीड जिल्ह्यातल्या आष्टी विधानसभेचे आमदार म्हणतात। धसांना खोक्यानं हरणाचं मांस पुरवलं अशी माहिती मतदारसंघामध्ये पसरवली गेली। राजस्थानातून बिश्नोई समाजाची लोक मुंबईत आणण्यात आली असाही दावा सुरेश धसांनी केला। विमानाचं तिकीट काढून ही माणसं मुंबईत आणण्यात आली। खोक्यानं धसांना मांस कसं पुरवलं हे त्यांना सांगण्यात आलं। बिश्नोई समाजाच्या लोकांना हे सांगण्यात आलं तर बिश्नोई समाजात मला विलन करण्याचा कट रचला गेला असा दावा सुरेश धसांनी केला, असा आरोप सुरेश धसांनी केला। बिश्नोई समाजामध्ये हरणाला मंदिराचा दर्जा आहे। लॉरेन्स बिश्नोईपर्यंत धस हरणाचं मांस खातो हे पोहोचवायचं होतं आणि त्यासाठी म्हणून कट रचला गेला असंही धस म्हणाले। म्हणजे लॉरेन्स बिश्नोईनं माझा खून केला पाहिजे हे त्यामागचं उद्दिष्ट होतं असं वक्तव्य धसांनी केलं। या पाठीमागं कोण आहेत हे मला माहित आहे। आयुष्यात कधी हरणाच्या मांसापर्यंत गेलो नाही असा दावा धसांनी केलाय। कधीही हरणाचं मांस खाल्लं नसल्याचंही धसांनी म्हटलं। कोणीतरी पैसे पुरवायचे, त्यांना त्यातल्या 10-20 लोकांना उपोषणाला बसवायचं। कुणी बसवलं उपोषणाला? मुंबईला उपोषणाला बसल्यावर राजस्थानवरून त्या कोणत्या समाजाचे लोक? बिश्नोई समाजाचे 4 लोक आणायचे। कशासाठी आणले? म्हणजे ही आयडिया कोणती आहे की परस्पर बिश्नोईच्या हाताने यांचा जर काटा काढता आला तर काटा काढून टाकायचं, आपल्या आपण नामेने राहील। साहेब, आम्ही ज्या गावाच्या बाबळे त्याच गावाच्या बोरेत, आम्ही इथलेच आम्हाला कळतंय ना कोण कोणाचं प्रकरण उचलतं। खोक्या हे निमित्त मात्र आहे, त्याच्या आडून बिश्नोई समाजापर्यंत जायचं हे कोणाचे डोके आहेत हे एकदा मला मुख्यमंत्र्यांकडून तक्रार करून, आणि माझं मत आहे की स्पेशल पोलीस नेमून याची चौकशी करावी।